परी छान वाटते ना रांगोळी? हो खूप छान वाटते. आई मी दिवाळीत स्वतः रांगोळी काढणार, तुम्हाला अजिबात हेल्प करायची नाही. ओके, मी इथे काढणार मोठी रांगोळी आणि तू इथे छोटी काढेल. ओके. नेहा आहेस का? अगं नेहा काय सुंदर रांगोळी काढलीस. थँक्यू काकू. अगं तुझ्याकडे जरा काम होतं म्हणून आले. सांगा ना काकू काय आज काम? गुड्डीला ना आमच्या बघायला येणार आहेत. अरे वा, आमची खोली थोडी छोटी पडते, पाहुणे आले तर पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही. थोडे पाहुणे आल्यावर तुझ्याकडे ऍडजस्ट करू का? हो काकू, आणखीन एक नेहा काम करशील का? आमच्या गुड्डीला जरा तयार करशील का? नक्की. आणखीन एक, तू आज घरी काही बनवू नकोस. मी श्रीखंडपुरीचा बेत केलाय पाहुण्यांसाठी. दोघी आमच्याकडे जेवायला. मला श्रीखंडपुरी खूप आवडते. मी पुरी जास्त खाईन आणि श्रीखंड थोडंसं खाईन. ओके, गुड गर्ल. बर नेहा मी येते हा, मला अजून बरीच तयारी करायची आहे. आणि गुड्डीची साडी वगैरे मी पाठवून देते बरं का? हो काकू. चल गुड्डी, ये ये बरी, ये गुड्डी ये, ये आती बस. आई गुड्डी ताईला कोण बघायला येणार आहे? गुड्डी ताईला बघायला येणार म्हणजे आता गुड्डी ताई मोठी झाली ना, मग तिचं लग्न होणार, म्हणून तिला बघायला मुलगा येणार. कळलं? पण बघून काय होणार? मुलगा मुलगीला बघणार, त्यांच्यामध्ये बोलणं होणार आणि जर एकमेकांना आवडले तर लग्न करणार. पण नाही आवडले तर? नाही आवडले तर दुसरा मुलगा बघायचा. चला आपण तयारी करूया. मज्जा आहे बाबा एका मुलीची. अरे कसली मजा, मला नाही इंटरेस्ट. तरी आईला बोललेले डोक्याचं दही करू नको म्हणून. अरे लग्न करून कशाला डोक्याला शॉट द्यायचाय? अरे आपलं मस्त खायचं प्यायचं मजा करायची, मैत्रिणींसोबत टिपी करायचं, बस. कशाला पाहिजे लाईफ मध्ये मचमच? आई डोक्याचं दही म्हणजे काय? तू काकूकडे खेळायला जा ना परी. पण आई मचमच म्हणजे काय? तू जा ना काकूंकडे, मी तुला नंतर सगळं सांगते. जा पण. बुड्डी असा विचार करू नकोस, म्हणजे असं काही ठरवू नकोस. तू त्याला एकदा भेट तरी. यू नेव्हर नो, तुला तो आवडेल. चला मी तुला तयार करते. कम चल. Yeah, Danny, so basically what we've done is we've sent you samples. What I want you to do is take the samples to the market, get them tested, and give me your genuine feedback. Once we get the feedback, what we'll do is we'll make the required changes and we'll get into production. Is that okay? Yeah. Sir. Send it out there. सरांचे कपडे लॉन्ड्री मध्ये घेऊन जात असताना त्यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. यश लव्स नेहा. क्या बात है. Yeah. And yeah, Danny. No, what I'll do is I'll have Sameer dance on my. No, I'll have Sameer coordinate on my behalf. Yeah, that's what I meant. Yeah. I know. They send the note by mistake. I mean, they sent that email by mistake. Yeah. No, yeah, Danny. Are we done? I've got some other calls to do. Thanks, Danny. Bye. And another call is here. अजिबात देणार नाही. मी तुला देणार नाही. चिठ्ठी देणार नाही. मी तुला चिठ्ठी देणार नाही. जग्गू. ओके. नाही सांगणार. मला उठू दे. चिठ्ठी दे समीर. ओके. तुला हीच भीती आहे ना मी हे जग्गूला सांगेन. हो. डोंट वरी. मी सांगणार नाही. चिठ्ठी दे. मी डायरेक्ट दाखवतो. समीर चिठ्ठी दे, भंकस करू नको. मी आधी सांगतो. मी चेष्टा करत नाहीये. मी आजोबांना खरं दाखवणार आहे. अरे किती दिवसांनी माझ्या हाताला घबाड लागले यार. मला दाखवायला पाहिजे आजोबांना. ऍक्च्युली यू नो व्हॉट, तुझा दाखव आजोबांना. जाऊ. आपण जेव्हा दाखवशील ना तेव्हा चिठ्ठीची दुसरी बाजू पण दाखव. असं काय असणार आहे दुसऱ्या बाजूला एवढं.
चिकन टप्पर 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 टप्पर. हे समीर लव्ह शो फाली चाव फावली. हे काय लिहिलंय? कुठे 150 लिहिलंय? त्याच 150 काम आहे ज्यांनी हे लिहिलं. अच्छा, म्हणजे शेफालीने लिहिलंय. अरे बरं, लिहिलंय ते लिहिलंय काय? शेफालीचं स्पेलिंग लिहिलंय यार. शो पावली. कारण तिचं असं म्हणणं आहे की तसं स्पेलिंग लिहिल्यामुळे समीरचं तिच्यावर 86% प्रेम आहे. नाही तर फक्त पासिंग मार्क मिळत होते 36%. हे खरं लव्ह मीटर आहे. 86% समीर लव्स शौफावली. अरे काय डोक्यावर पडलीये का ती? हे असं काही नसतं रे. हे सगळं. चल आपण आजोबांना दाखवू. अरे नाही, हे चूक आहे सगळं. चाइल्डिश अरे त्यांना कळू दे की तुझं कोणावर तरी प्रेम आहे. तुला लग्न करायचंय, खुश होतील ते. दे मी दाखव. मला वाटलं तू हाताला सापडलास, पण हा काही फार महत्वाचा कागद नाही. मीटिंगचं बॉस. मीटिंग झालीये. तो कागद मी जरा दाखवून येतो अजून. प्लीज प्लीज. करशील परत असं? हा? आय एम सॉरी. हे असे असे चाळे जे काय करत होतास, आय एम सॉरी. कॉमेडियन. मम्मा, पप्पा, ग्रँडपा, यश दादाचं लव्ह लेटर. हा एक नमुनाच आहे. काय म्हणाला तू आता? यश दादाचं लव्ह लेटर. धर त्याला. ए पिकुचू, पुष्कराज. सिमी गेली 20 वर्ष मी मॅच मेकिंगचं काम करते. यु नो, देव सुद्धा जेवढ्या परफेक्ट गाठी बांधणार नाही ना लग्नाच्या, तेवढ्या मी बांधते. म्हणूनच तर मी तुम्हाला इथे बोलवलं. आणि आमच्या यशचं म्हणाल तर मी जरी त्याची काकू असले तरी इज जस्ट लाईक माय सन. पुष्कराज, पुष्कराज, ए पिकुचू, पुष्कराज इकडे देते. पुष्कराज, पकड पकड त्याला. पुष्कराज, पुष्कराज, इकडे टॅक्सी. पिकुचू. पुष्कराज, पुष्कराज. हॅलो, मम्मा, यश दादाची. यश दादाची वॉट काय नाही काकू, जस्ट इग्नोर हिम. काही बडबड करत असतो तो. काकू आयु ओके? हा, ते ऑनलाईन योगा क्लास करत होते ना, सो. तुला कळत नाहीये, आपल्याकडे पाहून गेस्ट आलेत आपल्याकडे, त्यांच्यासमोर असं वागतात का पिकुचू? पण मम्मा, मला माहितीये तूच काहीतरी मस्ती केली असणार म्हणून यश दादा तुझ्या मागे धावतोय. जा तुझ्या रूम मध्ये जा. पण मम्मा, अभ्यासाला जा. गो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट पिकुचू. इट्स ओके. मुलं मस्ती नाही करणार तो कोण करणार? ऑफकोर्स ऑफकोर्स.